सभी यात्री ध्यान दें। अब थोड़ी देर के बाद ये विमान बम्बई के लिए प्रस्थान करेगा। सभी अपने अपने बेल्ट बांध लो। ओ भाऊ, बेल्ट बांधा म्हणते. आपण का कुत्रे आहे का बेल्ट बांधा म्हणते? बेल्ट याच्यासाठी बांधा म्हणते का बा कोणी खिडकीतून पडलं नाही पाहिजे. पण आपण का कुत्रे आहे का बेल्ट बांधा म्हणते? बेल्ट कुत्र्याच्या गळ्याला असते बा, माणसाच्या नाही. जर आपण पडलो तर ताडोबाच्या जंगलातच पडू. तिथं तर खूप सारे प्राणी आहे, ते आपल्याला घरी वापसही नाही येऊ दे. हॅलो दादा, कुठे चालले? मी गोव्याला चाललो बा. गोव्याला कशासाठी? माझा ना होलसेल स्वीट मार्टचा धंदा आहे. त्यासाठी मी काजू खरेदी करायसाठी गोव्याला चाललो. आपण मुंबईला जाऊन काय करायचं? मुंबईला फिरायचं मस्त. चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, महालक्ष्मी मंदिर, हाजी अलीचा दर्जा, एलिफंटा, बरंच काही आहे फिराले. मग एवढे पैसे आपल्यापाशी खूप लागन ना पैसे. ती माझी मावशी आहे ना, त्या मावशीकडे राहू आपण. खा प्यायची व्यवस्था तिथं होऊन जाईल. राहिलं फिरायची, दिवसभर फिरायचं आणि रात्री घरी झोपाले. बाबू, बंबईचे माणसं लय डेंजर आहे म्हणते, पाहिजो जपूनच वाग. जर जरी असले तरी विदर्भातल्या माणसाला भेटे ते माहीत आहे. इकडे चाकू नाही, इथे ब्लेडच चालते. मी मांग शेतकरीच्या मोर्चात गेलतो वा, मग काय खाप्याची वांदे आमची. वडापाव तिथं खायला गेलो. त्याला वडापाव नाही म्हणत, वडापाव म्हणते. वडापाव वडापाव खाता असला ना गोरेगावात खा लागते. साई वडापाववाल्यापाशी एकदम फेमस वडापाव. मुंबईत तर करोडपती बी रस्त्यानं वडापाव खाते. लयच भिकाऱ्यासारखे आहे मुंबईतले लोक. असं नाही राजा, त्यांच्यापाशी वेळ नाही आहे. जशी घड्याळचा काटा चालते तसे ते धावपळ करतात कमाईसाठी. असं होय, आपल्यापेक्षा खूप मेहनती आहे. मग काजू खरेदी करता म्हणता गोव्याला जाऊन, मग तुम्हाला परवडेल का? ते नागपूरला परवडत नाही म्हणून तर तिथून आणता खरेदी करायचं आहे ठोक. गोव्याला स्वस्त असेल ना. गोव्याला तर बरेच काही स्वस्त आहे, पण तिथं खास करून लोक हनीमूनसाठी जाते. तुम्ही मुंबईला कुठे राहता? मी मुंबईला बोरिवलीमध्ये राहतो. मुंबई म्हणते झोपत नाही म्हणते, रात्रभर जागीच असते म्हणते. ते कशी काय बघ? मुंबई फक्त रात्री 1-1:30च्या नंतर 1-अर्धा घंटा झोपते. जसे 3 वाजतापासून चालू होते मुंबई, तर रात्री 1-1:30 वाजेपर्यंत सुरूच असते. म्हणून म्हणते झोपत नाही मुंबई. आता मुंबईला आपण गेलो तर नाना पाटेकरची शूटिंग पाहू. शूटिंग पाहासाठी आपल्याला नॅशनल पार्कला जावं लागेल. तिथं का नेमकं त्याची शूटिंग पाहायला भेटन असं थोडी आहे, कोणाची बी राहू शकते. मग सर्व शूटिंग हे नॅशनल पार्कलेच होते का? शूटिंगचे अनेक जागा आहे, अनेक ठिकाणं आहे, अनेक प्रकार आहे. मग आणखी कुठे कुठे शूटिंग होते मुंबईला? एक 7 नंबर आहे, 7 नंबरला पण शूटिंग होते. जुहू चौपाटीला पण शूटिंग होते. आणखी गोरेगाव स्टुडिओमध्ये पण शूटिंग होते. त्यांच्या मनात आलं तिथं शूटिंग करते कुठे बी. आपण ना गेट ऑफ इंडिया पाहायला जाऊ, एलिफंटाला जाऊ, समुद्रातून जावं लागते म्हणते. हो बाबा, जाऊ जाऊ, मी सर्व ठिकाणी नेतो तुले, मला सर्व माहीत आहे. पण तिथं खूप गर्दी राहते म्हणते, पाहिजे मला सोडू नको, नाही तर बस मला भिकच मागायचं काम नाही. मला ना मुंबईला शिवाजी मंदिरमध्ये नाटक बघायचं आहे. कुठे आहे शिवाजी मंदिर? तुम्हाला त्यासाठी दादरमध्ये जावं लागेल. दादरमध्ये उतरल्यावर वेस्टमध्ये शिवाजी मंदिर आहे. कृपया यात्री ध्यान दे, अब थोड़ी देर के बाद विमान बम्बई को पहुंच जाएगा. आता थोड्या वेळात आपण मुंबईला पोहोचतो. हे मुंबई तर खूप मोठी आहे म्हणते, तिथं राहणाऱ्यांना बी पूर्ण पाहिली नाही. मग हे विमान आपलं नेमकं उतरते कुठे? हे विमान जाईल आता आपलं शांताक्रूज विमानतळावर. तिथं उतरा लागेल आपल्याला. तिथून मग आपण एक टॅक्सी करू आणि मावशीच्या घरी जाऊ. चला यार, आपण तर इथं पोहोचलो आता विमानतळावर. चला आता टॅक्सी पकडू आपण आणि मावशीच्या घरी जाऊ. पहिले आंघोळ गिंगोळ करू मस्त. खूपच लवकर आलो ना आपण यार विमानानं. मग पैसे बी तसेच द्यावं लागते ना, तिकीटही तशीच द्यावं लागते ना. पण आता इकडून आपण विमानानं नाही जाऊ, एसटीनं जाऊ. काहून रे बा, दाय पाते झाली का? भागून लागली तुले? अबे, एवढ्यावरून जर पडलो आपलं तर आपलं काहीच नाही उरत इथं. मग एसटीनं जायला किती दिवस लागायचे होय आपल्याला? 17-18 घंटे. नाही तर आपण गीतांजलीनं जाऊ, लवकर पोचतो. हो, गीतांजली एक्सप्रेस चांगली आहे, ते नेऊन घालते आपल्याला लवकर. ठीक आहे, चल आता तुझ्या मावशीच्या घरी जाऊ आपण. टॅक्सीनं जायला बी आपल्याला 1-1.5 घंटा पाहिजे. मग असं करू ना, इथं आपण वडापाव खाऊ ना. अरे वडापाव नाही, त्याले म्हणत वडापाव. ठीक आहे, जे बी असेल, पण पोटाची भूक तर मिटवून. हो, ती आली टॅक्सी. आता या टॅक्सीने जाऊ आपण. खूप वेळ झाला याला. मला ताईचा फोन आला की बा येऊन राहिला बा म्हणून. आम्हाला फोन करायची आठवणच नाही राहिली. टॅक्सीनं खूप वेळ घेतला. ट्रॉफिक खूपच आहे ना मुंबईमध्ये. हे तर तुम्ही 11च्या नंतर आले, नाही तर सकाळी जर आले तर खूपच ट्रॉफिक राहते. आणखी आता 5च्या नंतर ट्रॉफिक वाढते, तर रात्री 10 वाजेपर्यंत. इथं उष्णता बी खूप आहे. उष्णता राहणारच. इथं गाड्या किती चालते, त्याचं कार्बन डायऑक्साईड किती तयार होते.
काही नाही, तुम्ही पहिल्या वेळ आले का नाही म्हणून तुम्हाला तसं वाटते. आता थंड्या पाण्यानं मस्त आंघोळ करून घ्या, फ्रेश व्हा आणि जेवा. पाय बघ, हे वय ताजमहल, ज्याच्यात अलिशान लोक मुक्कामी राहतात, बाहेर देशातले, अमेरिका विध कुठचे बी बाहेर देशातले. याच्यात तर खूपच महाग असेल रे. मग आपण तर इथे एंट्री बी नाही घेऊ शकत. तिथं तो जो गेटवर चपराशी आहे ना, पाय बघ त्याचा ड्रेस, एंट्री द्यायला त्याच्या हातात 100 रुपये द्यायला लागते. 100 रुपये ते टिप म्हणून द्यायला लागत असेल. इथं मी जर चपराशी झालो ना तर किती कमाईन रे मग. पण तुला फाड इंग्लिश बोलता आली पाहिजे, तरच तिथं नोकरीवर घेते. तिथं का मराठी हिंदी हे चालते का? पुरी इंग्लिश चालते त्या हॉटेलमध्ये. पगार बी महिन्याची 1 लाख रुपये भेटते. आपल्याला तर पहिले इंग्लिश शिकायला लागेल बा, मग कसं बोलायचं काय बोलायचं असं म्हणा लागेल त्याला. वेलकम टू या हे ताजमहालाच्या डाव्या हातावर बघ आता, हे वय गेट ऑफ इंडिया, प्रमुख द्वार आपल्या देशाचं. हे मित्र, आपण जवळ जाऊन बघू ना. अरे दुरून बघितलं तरी बी तेवढंच दिसते आणि जवळून बघितलं तरी बी तेवढंच दिसते. इथूनच आपल्याला एलिफंटाले बी इथूनच जावं लागते, जहाजामध्ये नाही, छोट्या नावामध्ये बसून. त्यालाच अजंठाचे लेणे म्हणतात. इथे तर कोणी कोणासोबत बोलत नाही. धडा 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 इकडे इकडे लोक धावत आहे, जसे कुत्र्यासारखे धावत आहे, जसं कुत्रं मागं लागलं यायच्या. मित्रा, झाला आता गेट ऑफ इंडिया पाहून भरलं तुझं मन. ही जागा पाहून मला एक आठवण येते यार. बऱ्याच पिक्चरमध्ये इथं शूटिंग घेतलेली आहे. असे शेकडो पिक्चर आहे त्याची शूटिंग या जागेवर झालेली. क्या आप या गेट ऑफ इंडिया के सामने फोटो खिंचवाना चाहते? फोटो तर खेचाचा आहे आम्हाला, पण ते कॉपी कशी पोचेल आमच्या घरी? कॉपी तुम्हारे एड्रेस पे मिल जाएंगी, कुछ वांदा नहीं. तो 3 दिन के बाद यहाँ आके भी ले जा सकते हैं. इथं तर आमची मुंबई म्हणते, हे लोक हिंदी बोलते. अरे बाबा, इथं सगळ्याच जातीचे समाजाचे सर्वच लोक आहे, असं काहीच नाही बा या मुंबईत नसेल बा असं म्हणून. हाँ, आपने सही बात कहा. यास सब है, मारवाड़ी है, शीख है, जैन है, मुसलमान है, बंगाली है, महाराष्ट्रियन है, पंजाबी है, तो कर्नाटक के है, मद्रासी है, सब है. खींचने का होगा फोटो तो बोलो भाई. नहीं, अभी नहीं खींचने का, बाद में खींचेंगे. ठीक है, चलते भाई, दुसरा गिराईक पकडते आहे. आता जाऊ आपण गिरगाव चौपाटीवर. जीव चौपाटीवर तिथं बी जाऊ ना. चाल मित्र, आता इथं आपण या बोटीत बसू आणि हे घेऊन जाते आपल्याला एलिफंटाले. एलिफंटा म्हणजे तेच ना रे, अजंठाचे लेणे म्हणते त्याले. हां, तसेच आहे. हां, बरोबर आहे, तेच ते. 4थीच्या पुस्तकामध्ये बी धडा आहे त्याचा. तिकीट किती असेल रे बाबा? 230 रुपये तिकीट आहे म्हणते. असू दे तिकीट किती बी, इथं आलो तर आपण पाहूनच जाऊ आता. हो, पाहूनच जाऊ. पैदल चालू खूपच पाय थकले बा. आता काही नाश्ता गिष्टा करू. गाडीनं फिरल्यावर पायनं होत होतं का आपलं? ते बी तुझं म्हणणं खरं आहे, पण मुंबई हे म्हणजे कुत्र्याचं शहर आहे. कुत्र्यासारखे धावते लोक, कोणी कोणाला विचारत नाही. चाल ना पुढं. बस थकलो ना यार, फिरू या बंबईतनी, आणि या बंबईतून निघून जायचंही मन नाही होत. म्हणून तर म्हणते, जे बंबई में आया वो बंबई में समाया, यहाँ से वापस नहीं गया. हे मन खरोखरच आहे राजा. खरंच इथं आलं का इथून जाच नाही वाटत. बंबई म्हणजे एक स्वर्गच आहे. याच्यापेक्षा एक भारी स्वर्ग आहे. ते माहीत आहे कुठं आहे? नाही, कुठे आहे? गोव्यात गेलं का सगळ्या देवाचं दर्शन होते. तू कधी गेलता का रे गोव्याला? मी कधी गेलो नाही, पण ऐकण्यात आहे माझ्या. मग इथून तर गोवा जवळच आहे, चालतं का गोव्याला? मावशीला विचारून पाहतो. आपल्या शाळेचं ॲडमिशनही झालं पाहिजे ना. हो, ॲडमिशन करणं तर महत्त्वाचं आहे. या कामासाठी आपण आलो तेच काम राहिलं, मग काय फायदा? बाबूजी कुछ खाने को पैसे होंगे तो दे दो ना. आता हे कोण होईल बाबा पैसे मागते? बाबूजी 2 दिन से खाया नहीं कुछ होंगे पैसे तो दे दो ना, खाना खाने का है. आमच्याजवळ कुठे पैसे आहे रे? माय आमच्या पाशी पैसे नाही, म्हणून तर आम्ही इथं बसलो. तो चलो ना मेरे साथ भीख मांगने को, मिल जाएंगे पैसे. ये बंबई है, बहुत दयावान शहर है. चलो फिर भीख मांगने को, तुमको भी मिलेगा और मेरे को भी मिलेगा. हां, जीव चौपाटी याला म्हणतात, जीव चौपाटी. आता उन्हीच्याने इथं कोणीच नाही, आणि संध्याकाळी 5 वाजता जर आलं ना, पुरी गर्दी राहते इथं, बसायला बी जागा नाही राहत. असे आहे का? हे होय का जीव चौपाटी? मी आता म्हणलं इथं हिरोनी ना भेटा ना आपल्याला. ते तसे थोडी भेटते. बायचानच आपण आलो बा, शूटिंग चालू आहे तर मग ते पाहायला भेटते. तसे काही इथं येऊन हजर थोडी राहते. हो यार, त्याच्या घरातनं पूर्ण सुख सुविधा असेल ना, ते काय येत या खारट पाण्यात लोयाला येणार आहे? आता बरोबर बोलला तू. चाल पुढची जागा पाहू ना. चाल आता पुढं जाऊ. चाल ना, त्या खुर्चीवर बसू ना आपण. त्या खुर्च्यावर तसं बसता नाही येत, बुकिंग करायला लागते काही घंट्यासाठी, तरच बसता येते, नाही तर बसता नाही येत. असंही आहे का मग? आपल्या गावच्या बेंचवर नाही का ते घरला का बसलं, कोणी काहीच नाही म्हणत. इथं हर गोष्टीचा पैसा मोजा लागते. ये प्राइवेट एरिया है, या घूमना मना है. आप कैसे आए हैं? हम तो नागपुर से आए हैं यहाँ महाराष्ट्र में. तो ये क्या पंजाब है क्या? फिर यही महाराष्ट्र भी है ना? हाँ, महाराष्ट्र है, ये हमें भी पता है. फिर आप बात मराठी में क्यों नहीं करते? वो क्या है, हर तरह के आदमी के साथ हमारा पाला पड़ता है, इसलिए हमें हिंदी बोलना पड़ता है. ये भी बात बराबर है तुम्हारी. आम्ही
असंच थोडंसं पाहासाठी आलो आहे, इथं फिरासाठी आलो आहे पर्यटक म्हणून. आम्हाला इथचे रूल माहीत नाही आहे. वो बात तो ठीक है तुम्हारी, लेकिन आपको यहाँ दिखता कि कोई कुत्ता भी नहीं दिखता, कोई भिखारी भी नहीं दिखता. आप यहाँ से जल्दी चले जाओ. ठीक आहे, जाते आहे. चला मित्र हो, व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला का तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि तुमच्यासाठी मित्र हो, मेहनतीने व्हिडिओ बनवतो, तुम्ही सबस्क्राईब करत जा.